हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे व्हेज मोमोजची रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। तर व्हेज मोमोज बनवण्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी 1 वाटी मैदा घेतला, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि थोडं पाणी टाकून ह्या पिठाला चांगलं मळून घेतलेलं आहे। तर जसं आपण चपातीचं पीठ मळतो तसंच आपल्याला हे जे मोमोजचं पीठ आहे ते सुद्धा मळून घ्यायचं आहे। पीठ थोडंसं सैल असं मळायचं आहे। आता पीठ मळून झाल्यानंतर मी याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकले आणि छान या पिठाला 5 मिनिटे मळून घेतलेलं आहे। आता पीठ चांगलं मळून झालं ना की मग ह्याला मी साईडला ठेवून घेतले। व्हेजीजमध्ये तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या तुम्ही इथे घेऊ शकता। मी इथे 2 बारीक चिरलेले कांदे घेतले होते, त्याचबरोबर पाव वाटी मी इथे कोबी घेतलेली बारीक चिरलेली, पाव वाटी इथे मी बारीक चिरलेलं गाजर घेतलं आणि मी इथे 3 ते 4 कांद्याच्या पातीला बारीक चिरून घेतलेलं होतं। तसेच 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि 2 इंच अद्रकच्या तुकड्याला बारीक चिरून घेतलं होतं आणि 2 गड्डी लसणाच्या बारीक चिरून घेतल्या होत्या। आता सर्वात आधी गॅसची फ्लेम हाय ठेवून एक कढई तापत ठेवली, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतले आणि मग अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची यात टाकून घेतलेली आहे। मोमोजसाठी ज्या कोणत्या भाज्या तुम्ही यूज करत असाल त्या एकदम बारीक चॉप करून घ्यायच्या आहेत। तसेच आपण जी ही मोमोजची स्टफिंग तयार करतो आहे त्याला आपल्याला इथे हाय फ्लेमवरतीच परतवायचं आहे। अद्रक, लसूण, हिरवी मिरची परतून झाली की मग ह्याच्यामध्ये कांदा, कोबी, कांद्याची पात टाकून घेतली आणि त्याचबरोबर इथे मी गाजर सुद्धा टाकून घेतलेला आहे। आता सर्व व्हेजीजला छान हाय फ्लेमवरती इथे आपल्याला परतवून घ्यायचं आहे। आता जो मी इथे कांदा वापरला होता ना तो नॉर्मल कांदा सुद्धा घेतलेला आणि थोडासा पातीचा कांदा सुद्धा घेतलेला होता। सर्व व्हेजीज 50% कुक झाला की मग मी ह्याच्यामध्ये थोडंसं पनीर टाकून घेतलं। पनीर इथे ऑप्शनल आहे, टाकायचं तर टाकू शकता, अदरवाईज स्किप करायचं आहे। आता या व्हेजीजमध्ये मी ते चवीनुसार मीठ टाकून घेतले, अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकून घेतली आणि 1 छोटा चमचा तिखा लाल मसाला टाकून घेतला। आता या सर्व जिन्नसला एकदा मिक्स करून घेतलं। मग यामध्ये मी इथे सोया सॉस टाकून घेतलेला आहे। तर सोया सॉस मी इथे 2 चमचे टाकलेला होता। तुम्हाला जर का रेड चिली सॉस टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता, मी इथे स्किप केला होता। रेड चिली सॉसच्या ऐवजी रेड चिली पावडर वापरली होती। 1 चमचा व्हिनेगर टाकून घेतलं, 1 चमचा इथे मी शेजवान चटणी टाकून घेतली आणि सर्व व्हेजीजला या सगळ्या सॉसेसमध्ये छान मिक्स करून घेतलं। लास्टला मी इथे 1 चमचा भरून थोडंसं टोमॅटो केचप सुद्धा टाकून घेतलं होतं। सर्व व्हेजीज छान मिक्स करून घेतलं, त्याच्यानंतर गॅसची फ्लेम बंद केली आणि या स्टफिंगला थोडंसं थंड व्हायला ठेवलं। स्टफिंग थंड झाली की मग मी इथे मोमोज तयार करायला सुरुवात केली। तर पिठाला आधी पुन्हा एकदा मळून घेतलं आणि एक गोळा त्याच्यातला काढून घेतला। आता जो मी इथे गोळा घेतलेला आहे तो आपण जशी चपातीचं पीठ जेवढं घेतो ना तेवढंच घेतलेलं आहे। एका चपातीसाठी आपण जेवढा गोळा घेतो तेवढंच इथे पीठ घेतलं, त्याला थोडं सुक्कं पीठ लावून घेतलं आणि ह्याची चपाती तयार करून घेतली। आता ही जी पारी मी लाटत आहे मीडियम लाटून घ्यायची आहे, पातळ पण नाही आणि जाड पण नाही, कडा पण व्यवस्थित इथे लाटून घ्यायच्या आहेत। थोडं सुक्कं पीठ लावून मी इथे ही लाटी लाटून घेतली। तर जेवढ्या साईजचे मला मोमोज हवे आहेत ना त्यानुसार मी इथे एक वाटी घेतली आणि त्याच्याने ह्या पारीला चांगलं इथे कट करून घेतलेलं आहे। तर छोटे छोटे पुऱ्या इथे बघा ह्याच्या रेडी झालेल्या आहेत। एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते मी इथे काढून घेतलं। आता ह्या ज्या पुऱ्या आहेत ना ह्याच्याने काय होणार, एकसारखे मस्त मोमोज इथे रेडी होणार आणि 100 वेळा लाटत बसण्याची गरज पडत नाही। आता एक करून मी एक जी पुरी आहे ती घेतलेली आहे, त्याच्यावरती 1 चमचा इथे मी ही जी स्टफिंग आहे ती लावून घेतली। साईडला थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे। तर आपण एक कॉर्नर पकडायचा आणि दुसरा थोडंसं पीठ पकडायचं दुसऱ्या साईडचं आणि त्याला इन आउट करायचं, पिंच करायचं, जसं व्हिडिओमध्ये मी करते आहे तसंच करायचं आणि जो 4-5 वेळा असं फोल्डिंग करायची त्याची, म्हणजे जे आपण साडीला प्लेट्स पाडतो ना तशा प्लेट्स पाडायच्या आणि बाकीच्याला ना डायरेक्ट असं त्याला त्या प्लेट्सवरती चिटकवून टाकायचं। अशाच प्रकारे मी सर्व मोमोज इथे रेडी करून घेतले। आता मी एक टोप ठेवला, खाली त्याच्यात पाणी टाकून घेतलं, गॅसची फ्लेम मीडियम ठेवली, पाणी थोडं तापवून घेतलं, त्यावर चाळण ठेवली। आता चाळणमध्ये इथे थोडंसं तेल किंवा तूप, बटर काय लावायचं ते लावून घ्यायचं, त्याच्यावरती हे जे मोमोज आहेत ना ते ठेवून घ्यायचे। आता याची उकड काढून घ्यायची आहे म्हणून त्या चाळणवरती मी इथे एक झाकण लावून घेतलं आणि 15 ते 20 मिनटं या मोमोजला छान उकड काढून घेतली। 15 ते 20 मिनटं झाल्यानंतर मग हे मोमोज इथे रेडी झाले होते। त्याच्यावरती थोडं चिली फ्लेक्स टाकून घेतलं आणि बारीक चिरलेला
कोथिंबीर टाकून घेतली. मग हे मोमोज मी ते गरमागरम प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. अर्धे मोमोज मी स्टीम करून घेतले होते, अर्धे मोमोज मी डायरेक्ट फ्राय करून घेतले. आता मोमोज जे आहेत ते ऑलरेडी त्याची स्टफिंग शिजलेली होती, म्हणून मी अर्धे मोमोजला डायरेक्ट विदाऊट उकडताच फ्राय करून घेतले होते. तर तुम्हाला आवडीनुसार तुम्ही ते शेजवान चटणी किंवा मोमोजची चटणी किंवा सॉस कशाबरोबर सुद्धा हे मोमोज सर्व करू शकता. खाण्यासाठी एकदम उत्तम आणि डिलिशियस असे लागतात. तर तुम्हाला आजची माझी ही व्हेज मोमोजची रेसिपी कशी वाटली ती मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.